नागपूरच्या कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची गंभीर घटना उघडकीस आली आहे। पीडिता गर्भवती असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी परिचित 19 वर्षीय आरोपीला अटक केली असून पोस्को कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नागपूरच्या कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 18 जून रोजी दुपारी फिर्यादी घरी नसताना त्यांचा परिचित सूरज गौतम मडके हा पीडितेच्या घरी गेला। अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेत त्याने जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे। तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपीने दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। दरम्यान पीडितेला उपचारासाठी मेयो रुग्णालयात नेल्यानंतर ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झालेत। त्यानंतर पीडितेने संपूर्ण प्रकार आपल्या पालकांना सांगितला। फिर्यादीच्या तक्रारीवरून कपिलनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 64, 65, 2, 351 ब तसेच पोस्को कायद्यातील कलम 4 आणि 6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस उपनिरीक्षक रणजित रणनवरे यांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। फिर्यादी जी की पीडित महिलेची आई आहे, त्यांच्या तक्रारीने पोलीस ठाणे कपिलनगर येथे कलम 64, 65, 2, 351, BNS सह कलम पोक्सो 4 आणि 6 या अन्वये पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला। सदर त्यांच्या फिर्यादी यांची मुलगी अल्पवयीन असून तिच्या विरुद्ध जो आरोपी आहे, आरोपी नाम आहे सूरज गौतम मडके, वय 19 वर्ष, राहणार मेंढे पठार, तालुका काटोल, इथला रहिवासी असून हा पीडित महिलेचा आत्याचा मुलगा असून त्याने त्या पीडित अल्पवयीन मुलीवरती जबरदस्तीने शारीरिक संबंध बनवून तिला गर्भवती केल्याने पोलीस ठाणे कपिलनगर येथे तात्काळ आम्ही महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर आरोपीला अटक करण्यात आली असून आज दिनांक 3 ऑगस्ट 2026 रोजी माननीय न्यायालयात हजर करण्यात येत आहे। या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। तपासानंतर या प्रकरणातील अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे।